गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। पहा, आज आपण पाहणार आहोत की संतांची संगत आहे ना, माणसाला योग्य मार्ग कसा दाखवते। आजही आपण पाहतो ना, जे संत संगतीमध्ये आहेत त्यांच्या जीवनाचा उद्धारच झालेला आहे आणि इतिहासही आपल्याला सांगतो। छत्रपती शिवाजी महाराजांनी संतांची संगत धरली ना, तेव्हा स्वराज्याची स्थापना निर्मिती केली ना। म्हणजे 6 जून 1674ला या शुभमुहूर्तावर शिवाजी महाराज सुवर्ण सिंहासनावर विराजमान झाले ना। बघा, आपल्या हिंदू धर्मासाठी आहे ना खूप अवर्णनीय दिवस आहे। रायगडावरचा तो सुवर्ण दिवस होता ना, अनेक वर्षाच्या पराक्रमानं, संघर्षानं, बलिदानानं शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य उभं केलं होतं। पण महाराजांना वाटत होतं की हे राज्य फक्त तलवारीच्या जोरावर नव्हे, तर धर्म, न्याय आणि प्रजेच्या विश्वासावर उभा राहिलेला आहे ना। पण काशीहून विद्वान गागाभट्ट यांना बोलवण्यात आलं आणि रायगड किल्ला सजवण्यात आला। देशभरातून संत, विद्वान, सरदार खूप मान्यवर आलेले होते आणि 6 जून 1674 रोजी शुभ मुहूर्तावर शिवाजी महाराज सुवर्ण सिंहासनावर विराजमान झाले। वेदघोष सुरू झाले, शंखानाद झाला आणि गागाभट्टांनी महाराजांच्या मस्तकावर छत्रक धरून त्यांना छत्रपती ही पदवी दिली। त्या क्षणी उपस्थितांच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू होते ना। अनेकांनी जय भवानी, जय शिवाजी असा जयघोष केला। महाराजांनी मात्र सर्व श्रेय कोणाला दिलं बरं? आपल्या राजमाता आई जिजाऊलाच दिलं ना। आपले मावळे आणि प्रजेला दिलं। म्हणजे राज्याभिषेकानंतर महाराजांनी आहे ना गरिबांना दान सुद्धा केलं, विद्वानांचा सत्कार केला आणि प्रजेच्या कल्याणाची शपथ घेतली ना। म्हणजे स्वतःसाठी नव्हे तर समाजासाठी केलेलं कार्य हेच खरं महान असतं। शिवराज्याभिषेक हा केवळ एका राज्याचा राज्यारोहण सोहळा नव्हता, तर स्वराज्याच्या स्वाभिमानाचा उत्सव होता ना। थोडक्यात छत्रपती शिवाजी राजे आहे ना, राजे झाले सुद्धा, पण महाराजांचा दानावर आहे ना खूप विश्वास होता। समर्थ रामदास स्वामींनी छत्रपती शिवाजी महाराज आणि दानाचं एवढं महत्त्व सांगितलेलं आहे ना। त्यांचा उपदेश असा होता की दान हे सत्पात्री, निस्वार्थ भावनेने आणि अहंकार न ठेवता करावं। छत्रपती शिवाजी महाराज एकदा स्वामींच्या भेटीस गेले। महाराजांनी आपले संपूर्ण राज्य स्वामींच्या चरणी अर्पण करण्याची भावना व्यक्त केली। तेव्हा समर्थांनी त्यांना सांगितलं ना की राज्य सोडून जाणं हे तुमचं कर्तव्य नाही। प्रजेची सेवा करणं, गरिबांना मदत करणं, धर्माचं रक्षण करणं हेच तुमचं खरं दान आहे। तेव्हापासून शिवाजी महाराजांनी राज्यकारभाराला ईश्वर सेवा म्हणून प्रजेच्या कल्याणासाठी कार्य केलं ना। समर्थ रामदास स्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांचे वर्णन करताना म्हटलेलं आहे, आचारशील, विचारशील, दानशील, धर्मशील। याचा अर्थ असा आहे की चांगल्या आचरणानं, उत्तम विचारांचे दान करणारे आणि धर्माचे पालन करणारे छत्रपती शिवाजीराजे होते ना। म्हणजे फक्त पैसा देणं म्हणजे दान नव्हे, आपल्या शक्तीप्रमाणे इतरांच्या हितासाठी केलेली मदत आहे ना, हेही श्रेष्ठ दान आहे। म्हणजे या दानावर एक संस्कृतमध्ये सुंदर श्लोक आहे,
दानं भोगो नाशस्तिस्रो गतयो भवन्ति वितस्य यो न ददाति न भुडके तस्य तृतीया गतिर्भवती. म्हणजे धनाच्या 3 गती असतात, दान, उपभोग किंवा नाश. जो माणूस दान करतो ना स्वतःचा योग्य उपयोग करतो, त्याच्या धनाचा शेवटी नाशच होतो ना. पण समर्थ रामदास स्वामींच्या शिकवणीशी सुसंगत असा संदेश जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. म्हणजे धन प्रामाणिकपणे कमवावं आणि त्याचा योग्य ठिकाणी उपयोग व दान करावं. संत तुकाराम महाराजांनी सांगितलेलंच आहे ना. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे सदा संतांच्या संगतीमध्ये असायचे. कधी कधी तुकाराम महाराजांचं कीर्तन ऐकायला जायचे, कधी कधी समर्थ रामदास स्वामींची भेट घ्यायचे. म्हणजे जो मनुष्य, जो राजा सतत संत संगतीमध्ये असेल त्याचा कधीच पराजय होऊ शकत नाही, त्याचा नेहमी विजयच होईल. बघा एकदा काय झालं की संत तुकाराम महाराज यांच्या कीर्तीची बातमी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापर्यंत पोचली. महाराजांना तुकाराम महाराजांचं दर्शन घ्यायची इच्छा झाली. एकदा शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजांना मवळेबाण भेटवस्तू, वस्त्रे आणि धन पाठवलं. पण तुकाराम महाराजांनी ते सर्व परत पाठवलं. त्यांना धन संपत्तीचा मोह नव्हता. महाराज स्वतः त्यांच्या भेटीस गेले. तुकाराम महाराजांना सांगितलं, राजे प्रजेची सेवा करा, धर्माचे रक्षण करा, हेच तुमचं खरं साधन आणि हेच तुमची ईश्वर सेवा आहे. शिवाजी महाराजांनी नम्रतेने त्यांचा आशीर्वाद घेतला ना. संतांच्या उपदेशामुळं महाराजांचा लोककल्याणाचा संकल्प अधिक दृढ झाला. म्हणजे सत्ता आणि संपत्तीपेक्षा संतांचं ज्ञान श्रेष्ठ आहे. राजा असो वा सामान्य माणूस, नम्रता महत्त्वाची आहे ना. प्रजेची सेवा हेच सर्वात मोठं पुण्य आहे. म्हणून मी अगोदरच सांगितलेलं होतं ना, संतांची संगत माणसाला योग्य मार्ग दाखवते. मनुष्याच्या मनामध्ये कितीही वाईट विचार जरी आले ना, पण जर त्याला संतांची संगत असेल तर त्याचं मन कधीच कुठे दुसरीकडे जात नाही. जरी वाईट विचार जरी आले ना तरी ते कंट्रोलमध्ये येतात. म्हणूनच संतांची संगत महत्त्वाची आहे. आजच्या या आपण कलियुगामध्ये पाहतो, स्त्रियांवर अत्याचार होतात. कितीतरी क्रूरपणे स्त्रियांचा छळ केला जातो. पण तो काळ होता छत्रपती शिवाजी राजांचा. स्त्रियांचा सुद्धा सन्मान होत होता. दुश्मनाच्या मुलीचा, पत्नीचा, दुश्मनांच्या सर्व स्त्रियांचा सन्मान होता. तो माझा राजा छत्रपती शिवाजी महाराज होते ना. बघा छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राबद्दल सांगायचं झालं ना तर तो प्रसंग आठवतो. बघा तुम्ही ऐकला असेल, सुभेदाराची सून होती सुंदरशी, राजशिवान धाडली जशीच्या तशी. बघा हे गाणं तुम्ही ऐकलं असेल. कळ्यांचा किल्ला तो जिंकल्यानंतर मराठी सैन्याला देतील सुभेदाराच्या कुटुंबातील एक अतिशय सुंदर सून सापडली. काही सैनिकांना वाटलं की तिला महाराजांसमोर भेट म्हणून नेलं तर महाराज खूप आनंदित होतील. महाराजांना खूप आनंद वाटेल आणि आम्हाला काहीतरी बक्षीस म्हणून देतील. ती स्त्री महाराजांसमोर आणली गेली. महाराजांनी तिच्याकडे आदरानं पाहिलं आणि म्हणाले, आमच्या आईसाहेब इतक्या सुंदर असत्या तर आम्हीही अधिक सुंदर झालो असतो. बघा हा राजा आहे ना, छत्रपती शिवाजी महाराज आहेत. यांचे बोल आहे ते. या शब्दांनी त्या स्त्रीची भीती दूर झाली. महाराजांनी तिचा सन्मान केला, तिला वस्त्रे आणि भेटवस्तू दिल्या
आणि पूर्ण संरक्षणासह तिच्या कुटुंबाकडे सुखरूप पाठवलं ना, म्हणजे स्त्रीचा सन्मान हा सर्वोच्च धर्म आहे. विजय मिळवणी, माणुसकी जपणं हेच खरं शौर्य आहे ना, शिवाजी महाराजांचं चरित्र आहे ना. आणि श्री दाक्षिण्य यामुळे ते आजही आदर्श मानले जातात ना. नाहीतर आपण कुठे जरी थोडं धन मिळालं ना, मग कुठे गेला तो धर्म, कुठे गेली ती माणुसकी, सर्व आपण विसरून जातो. आणि त्या पैशाच्या मोहापायी त्या पैशांना आपण चिकटून बसतो. मग हेच का आपली भक्ती, हेच का आपला धर्म? कुठेतरी विचार करण्याची गरज आहे. म्हणून छत्रपती शिवाजी राजे असे होते ना. बघा, भक्ती करावी कशी? भक्ती कर्माची सुद्धा असते. म्हणजे समर्थ रामदास स्वामींनी आपल्याला सांगितलेलं आहे ना की शत्रूसुद्धा माझ्या घराच्या शेजारी असावा तरच खरी भक्ती करायला मजा येते. म्हणजे काय बरं? बघा, छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा म्हणायचे ना, शत्रूवरही दयाळूपणा दाखवणारा राजा या जगामध्ये एकच होऊन गेला, ते म्हणजे शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज. एकदा युद्धात मराठा सैन्याचे अनेक शत्रू सैनिक पकडले. त्या काळामध्ये युद्ध कैद्यांशी कठोर वागणूक दिली जात असे ना, पण छत्रपती शिवाजी महाराज यांनी वेगळाच आदर्श ठेवला. महाराजांनी आदेश दिला की जखमी शत्रू सैनिकावरही उपचार करा, त्यांना अन्न पाणी द्या. जे सैनिक लढण्यास असमर्थ होते ना, त्यांना सुरक्षित त्यांच्या घरी लढण्याची मुभा देण्यात यावी. महाराज म्हणत, वैर हे अन्यायाशी असतं, माणसाशी नाही. यामुळं अनेक शत्रूही आहेत ना, शिवाजी महाराजांच्या उद्धत स्वभावाचा आदर करू लागले. म्हणजे याच्यातून आपण बोध काय घ्यावा बरं? खरे शौर्य आहे ना, म्हणजे शक्तीसोबत दया आणि माणुसकी असणं. जिंकणं मोठं असतं, पण जिंकून ही मानवता जपणं त्याहून मोठं असतं ना. म्हणून मनुष्यानं दुसऱ्याला क्षमा करायला शिकलं पाहिजे. दंड तर सर्वच देतात, पण जो क्षमा करतो ना, तो सर्वात मोठा दानी असतो. म्हणजे आपल्या जीवनामध्ये आहे ना, आपण भरपूर काही करत असतो, पण जो मनुष्य आपल्या शत्रूला सुद्धा क्षमा करतो ना, मित्रत्वाचं निर्माण करतो ना, तोच खरा मनुष्य आहे. आणि तोच तर खऱ्या धर्माचं कार्य करतो ना. म्हणजे शिवाजी महाराजांनी आपल्या सैन्याला कडक आदेश दिले होते की रयतेला, सामान्य जनतेला त्रास देऊ नका. युद्ध काळात शेतकऱ्यांची पिके, जनावरं, घरं यांचं नुकसान करू नका. एकदा महाराजांना कळालं ना की काही सैनिकांनी एका शेतकऱ्याला त्रास दिला आहे. महाराजांनी तात्काळ चौकशी करून त्या सैनिकांना शिक्षा केली आणि शेतकऱ्याचं नुकसानसुद्धा भरून दिलं ना. महाराज म्हणाले, रयत सुखी तर राज्य सुखी. यामुळे शेतकरी आणि सामान्य जनता शिवाजी महाराजांना रयतेचा राजा म्हणू लागली. म्हणजे ताकदवान माणसानं दुर्बळांचं रक्षण करावं. लोकांचं सुख आणि सुरक्षितता आहे ना, हेच राज्यकर्त्यांचं खरं कर्तव्य असतं. पण आजचे राज्यकर्ते आपण तसं पाहतो का बरं? बघा, आजचे मंत्री संत्री, बघा माणसांचं त्यांना काही पडलंय का बरं? काहीच नाही. हा पैसा पैसा कमवणं कुठे जाणार आहेत? मागची पिढी या पैशाचं काय करेल हे सांगता येत नाही, कशी निघेल सांगता येत नाही. म्हणजे या मंत्र्यांकडे आहेत ना एवढे पैसे आहेत की घर घर भरतील, तरीसुद्धा या पैशांपायी जेलमध्ये जातात. तर या पैशांपायी किती हा हट्टहास? हे होतं कशामुळं? या अहंकारामुळं होतं ना, हे लोभामुळं होतं. आणि हा लोभ जातो कधी बरं? हा लोभ जातो संतांच्या संगतीमुळं. म्हणून संतांची संगत महत्त्वाची आहे. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी संत तुकाराम महाराज, समर्थ रामदास स्वामी यांच्या संपर्कात नेहमी येत असत ना, आणि त्यांचाच परिणाम त्यांच्यावर झाला. म्हणजे या संतांच्या संगतीचा एवढा मोठा परिणाम असतो ना, छत्रपती शिवाजी राजांनी सुद्धा अनुभवला.
एकदा छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनाची खूप आवड असायची आणि संत तुकाराम महाराजांचं कीर्तन ऐकणं त्यांच्यासाठी खूप नशीबवंत मानायचे. एक दिवस संत तुकाराम महाराजांचं कीर्तन ऐकण्यासाठी गेले, श्रवण करण्यासाठी गेले आणि ही बाब शत्रूला समजली. शत्रूंनी पूर्ण मंदिर गाठलं. ते पूर्ण मंदिराला सुरक्षा कवच निर्माण केलं. पण सर्व जी माणसं कीर्तनाला बसलेली होती ना, प्रत्येक मनुष्य शत्रूला शिवाजी वाटू लागला. आणि त्याच याच्यामध्ये शत्रूशी आहे ना, न लढता शिवाजी महाराज आपोआप बाहेर पडले. म्हणजे संतांची संगत आहे ना, मनुष्याला सुद्धा देव म्हणून येते. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज आहेत ना, भगवंतच होते, परमेश्वराचे स्वरूप होते. म्हणून संतांनी सांगितलेलं आहे ना, माणसातच देव आहे. पण जो प्रत्येक मनुष्यानं ओळखला पाहिजे, ज्यानं ओळखला ना, तो खरंच देव होऊन गेला. ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आपण फक्त त्यांची महती गातो, आपण फक्त त्यांची महती गातो, पण स्वतः मात्र कर्मामध्ये राहत नाही, स्वतः मात्र काहीच करत नाही. म्हणून आज सुद्धा दिवस गेलेला नाही. आज हा 6 जून आहे ना, आपल्या जीवनामध्ये 10 हत्तींचं बळ आणणारा दिवस आहे. आज संकल्प करा आणि उद्याचं कार्य कसं करायचं ना, ते सर्व कर्माने लक्षात ठेवा. कर्म चांगली करा, परस्त्री माते समान माना, परतण भयावं माना. बघा, तुमच्या जीवनातलं सर्व प्रश्न मिटून जातील. तुमच्या जीवनामध्ये आहे ना, तुम्ही पाहिलेली स्वप्न सत्यामध्ये उतरतील आणि छत्रपती शिवाजी महाराजांची कृपा तुमच्यावर आहेच आणि भगवंताची कृपासुद्धा राहीलच ना. म्हणून जास्त काही चिंता करू नका, टेन्शन घेऊ नका. येणारा काळ भयानक आहे. जर तुम्ही आताचं नामस्मरण केलं नाही ना, कर्मामध्ये राहिलं नाही ना, तर येणारा काळ तुमच्या जीवनामध्ये अपार दुःख देणारा आहे. म्हणून आताचं भगवंताच्या चरणी नतमस्तक व्हा, छत्रपती शिवाजी महाराजांना मुजरा करा आणि आताच कर्माला सुरुवात करा. जय जय रघुवीर समर्थ.